नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। मित्रांनो, नांदेडच्या कंधार तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहिजा परंडा या गावामध्ये 8 वर्षीय प्रांजली हिला अपहरण केल्याची घटना घडली होती। या घटनेतील पुढील भाग तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। ज्यावेळेस मला माहिती मिळाली की प्रांजली ही भेटली आहे, तात्काळ मी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक नील पत्रेवार साहेबांना फोन करून ही माहिती घेतली। त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली, भेटली आहे परंतु आमचा तपास सुरू आहे, या घटनेतील तपास सुरू आहे आणि नेमका काय तपास लागलेला आहे हे जाणून घेण्यासाठी मी माळाकोळी येथे आलेलो आहे। याच माळाकोळीला कर्तव्यदक्ष म्हणून लाभलेले संजय नील पत्रेवार पोलीस निरीक्षक माझ्या सोबत आहेत। सविस्तर मोहिजा परंडा येथील घटनेतील माहिती आपण घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये। धन्यवाद। 20 जानेवारी रोजी जी घटना घडली, मोहिजा परंडा गावामध्ये प्रांजलीचं अपहरण केलं अशी घटना घडली होती। नेमकं या घटनेमधलं काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे आपल्याकडे। 20 जानेवारी रोजी सायंकाळी अंदाजे 5:30च्या सुमारास लहान मुलगी खेळायला म्हणून गेलेली, अद्यापर्यंत घरी आलेली नाही अशी ज्यावेळेस पोलीस पाटील यांच्यामार्फत माहिती मिळाल्याच्या नंतर लागलीच पोलीस स्टेशनची टीम व वरिष्ठ कार्यालयातून LCVची टीम व SDP ऑफिसच्या टीम लागलीच सदर घटनास्थळी मोहिजा परंडा या ठिकाणी रवाना झाले। त्या ठिकाणी आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली असता की त्यांना 2 व्हीलरवरती घेऊन गेलेले आहे असं एक छोट्या मुलाने सांगितले नाही। त्या पद्धतीनं सर्व टीम वरिष्ठांनी रवाना केल्या। त्याच ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक धरणे सर तसेच SP सर यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व अशा पद्धतीने मुलीचा शोध घेण्यासाठी असे एकूण 10 पथक तयार केले। वेगवेगळ्या रूटवरती 10 पथक रवाना केले। तसेच स्थानिक गावामध्ये सुद्धा हाऊस सर्च घेण्याचे काम आणि SDPO मॅडम जगताप मॅडम यांच्या अंतर्गत सुरू केले। त्या दरम्यान गावामधील एका ठिकाणी मुलगी आहे अशी माहिती मिळाली। सदरच्या मुलीस सुखरूप आपण पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहेत आणि आईवडिलांना ताब्यात दिलेलं आहे। सर, महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, नेमकं कोणत्या कारणासाठी घरामध्ये ठेवण्यात आलं होतं प्रांजलीला? त्याबाबत अधिकचा तपास चालू आहे। अधिकची माहिती मिळताच आपल्याला कळवण्यात येईल। एकूण किती पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा त्या ठिकाणी तैनात करावा लागला आपल्याला? साधारण एक 15च्या आसपास अधिकारी आणि 50 ते 55 कर्मचाऱ्याचा स्टाफ या ठिकाणी होता। सर, ज्यांनी ही घटना घडवलेली आहे, प्रांजलीला ज्यांनी डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती काय कारवाई झालेली आहे? तपासामध्ये जर आणखीन त्याच्यामध्ये जर काय निष्पन्न झालं तर तसे आपण वाढीव कलम लावून तसं मेहरबान कोर्टामध्ये आपण रिपोर्ट सादर करतो। अंदाज काय वर्तविला जातो, नेमकं कोणत्या कारणासाठी ठेवलं असावं प्रांजलीला? त्याबाबत अधिक तपास करणं चालू आहे, पुढील तपास चालू आहे। ज्या बातमीची तुम्ही प्रतीक्षा करत होतात तीच बातमी मी तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। बघू शकता तुम्ही, नांदेडच्या कंधार तालुक्यातील मोहिजा परंडा गावातील चिमुकलीचं जे अपहरण झालं होतं आणि संपूर्ण गावावरती अगदी भीतीचं सावट पसरलेलं होतं, परंतु भीती खऱ्या अर्थानं बाळगण्याची आवश्यकताच नाही। सर, मोहिजा परंडा गावातील आणि परिसरातील नागरिकांना काय आवाहन कराल? हेच आवाहन करेल की लहान मुलं जर असतील तर त्यांना एकट्यांना बाहेर कुठं जास्त अंतरावरती सोडू नये, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे। शाळेमध्ये जाते वेळेस लक्ष ठेवलं पाहिजे आणि शाळेचा सुटण्याचा टायमिंग जो असतो ते आल्याच्या नंतर मुलं आपले आलेत का नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकांनी, मुलांची। खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल। तर हे होते माझ्यासोबत पोलीस निरीक्षक संजयजी नील पत्रेवार। मित्रांनो, ही जर बातमी तुम्ही आमच्या फेसबुक पेजवरती जर पाहत असाल तर नक्कीच पेजला फॉलो करायला विसरू नका। यूट्यूबवरती जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, कंधार, नांदेड। पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।